बार्टी आणि सारथीबाबत अजित पवार यांनी विधानसभेत एक मोठी घोषणा केली आहे। किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायची यावर लिमिट घालणार असं अजित पवार म्हणाले। स्कॉलरशिपसाठी एकाच कुटुंबातले 5-5 जण पीएचडी करायला लागले असं अजित पवार म्हणालेले आहेत। दरम्यान पीएचडी करणं म्हणजे एखादा कागद काळ्याचा पांढरा करणं नव्हे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे। काही विषय अध्यक्ष महोदय दाखवतो, असे काही विषय निवडले गेलेले आहेत। कुठल्या मुलांना द्यायचं, काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले। कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक-वादक चर्चा झाली। शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीचे किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे। आणि ते पण मेरिटच्या विद्यार्थ्यांना मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं त्याचे विषय काय आहेत, ते विषय खरोखरीच त्यांनी डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याचा उपयोग उद्याच्याला त्यांच्या पुढच्या एकंदरीत कामकाजाला होणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी थोड्याशा तपासून बघितल्या जात आहेत। शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अशी अनादराची भाषा वापरू नये आमची विनंती आहे आपल्याला। कारण पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याला काय कष्ट पडतात, हे विद्यार्थी काय पद्धतीने पीएचडी करतात आणि पीएचडी करणं म्हणजे एखादा कागद काळ्याचा पांढरा करणं एवढं सोपं नाही। आम्ही सुद्धा खूप बोलू शकतो, मात्र आमची विनंती आहे की या सगळ्यांमध्ये तुम्हाला पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, जे संशोधक विद्यार्थी आहेत ज्यांच्या फेलोशिप्स आणि स्कॉलरशिप देणं बाकी आहे आणि त्या त्यांना मिळालेल्या नाहीयेत, त्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे तर आधी तुम्ही ज्या काही इतर ठिकाणी जो पैसा तुम्ही व्यस्त खर्च केलेला आहे, या पैशाचा हिशोब घ्या ना।